पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वनराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय। हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी, चिकन थाळी, मच्छी थाळी, राईस प्लेट, गावरान चिकन थाळी, काळा मसाला, तंदुरी, चिकन टिक्का, त्याचबरोबर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉनव्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं 31 डिसेंबर ते 10 जानेवारी 2024 पर्यंत खास ऑफर। यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त 100 रुपये आणि चिकन थाळी फक्त 100 रुपये, तसंच वाढदिवस, अॅनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अशा हॉलची सुविधा उपलब्ध। चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया। आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड, शंकरनगर, करकम। संपर्क 770090999999। उमेदवार जाहीर झालेले आहेत तरी देखील सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदे आणि आणखी एक शिवसेनेचा उमेदवार जाहीर झाला। पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे। काय म्हणजे आपणच आपली उमेदवारी जाहीर केली का प्रदेशनी तसा आदेश दिला म्हणून तुम्ही कामाला लागला? आम्ही काँग्रेसचा कार्यकर्ता कोणी देऊ त्याच्याकरता आम्ही कामाला लागलो। प्रणिती शिंदे यांच्या नावाची म्हणजे निश्चिती आहे। ते आता काय होईल, नाव तर विचाराकरता म्हणून इथून गेलेलं आहे, तर काय होईल माहिती नाही। महाविकास आघाडीमध्ये वंचितची मनधरणी करण्यामध्ये तीन पक्षाला कुठेतरी खूपच घालमेल करावी लागते असं वाटतं का तुम्हाला? असं नाही मला वाटत आम्हाला, की ते बोलणी त्यांचे चालू आहेत, मागचा त्यांचा अनुभव आहे, त्यामुळं ते विचार करतील। मागचा अनुभव घेतला तर मागच्या अनुभवामध्ये वंचित ही बाहेर पडलेली दिसते। आता काय त्यांच्या मनात आहे माहिती नाही आपल्याला, पण आम्ही आपला त्यांचा सहयोग घ्यायला तयार आहोत। मुलीच्या प्रचारासाठी लागले शरद पवार आणि संग्राम थोपटेंची भेट घेतली त्यांनी। ते संग्राम थोपटे MLA। प्रश्न माझा असा आहे की सोलापूर मधल्या अशा थोपटेंना किती भेटणार आहात तुम्ही आणि कधी भेटायला जाणार? काय आपल्याकडे तर काय इथं दिसत नाही, सगळे मित्र आहेत, त्यामुळे मी सगळ्यांनाच भेटतो। पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असे अनेक संग्राम थोपटे आहेत की जे नाराज आहेत, अध्यक्ष प्रयत्न करतात त्यांची नाराजी घालवण्यासाठी। कुणावर नाराज आहेत, कुणावर नाराज? हाच प्रश्न मला पण आहे। मग ज्यांच्यावर नाराज असतील ते जाईल ना, तर अजून कळलेलं नाही ते कुणावर नाराज आहेत। एनडीएचा जर का कदाचित एनडीएने जर का बहुमताचा आकडा पार केला तर देशाचे पंतप्रधान म्हणून राहुल गांधी की मल्लिकार्जुन खरगे दोघांपैकी कोणाला चॉईस करा? अजून निवडणूक व्हायची आहे, एकदा निर्णय झाल्यानंतर कोणाचं करायचं ते बघूया। असं वाटतं का एनडीए म्हणजे आघाडी येऊ शकते भारतामध्ये? 400 पारचा आणणार आहे त्यांचा। ते बोलायला बोलतात नेहमी सगळेच, पण मला वाटत नाही 400 मिळतील। सोलापूर शहरामधून विजयकुमार देशमुख देखील इच्छुक आहेत खासदारकीसाठी। खासदारकीसाठी ती ही सोलापूरची जागा काय अनुसूचित जाती करता आहे ना, पुन्हा करताय जागा सोलापूरची? काय राखीव आहे? राखीव आहे ना, मग ते कसे उभे राहतील? पण नावाची चर्चा आहे। नावाची चर्चा कोण? आता नाही, दाखला आहे त्यांच्याकडे, त्याचा अवैपट करतात। दाखला आहे म्हणतात, तर ठीक आहे, ते उभे राहू शकतात। ते महाराजांच्याकडे दाखला होता ना। तुम्ही केंद्रीय मंत्री होता आणि शरद पवार हे कृषी मंत्री होते। 24 गावाचा पाण्याचा प्रश्न त्यावेळेस तुम्ही आश्वासन दिलं होते की आम्ही लागलीच सोडू, तेव्हा देखील सुटला नाही। आज देखील त्याच परिस्थितीमध्ये पुन्हा तेच गाजर, पुन्हा तेच 24 गाव, पुन्हा तेच प्रश्न आहे आणि तोच प्रश्न पुन्हा पुन्हा ऐरणीवर येतो। काय नेमकं चुकलं काय? नेतृत्वाच्या खणखरतेपणामुळे हे पाणी मिळत नाही का? त्या 24 गावाचा जरा टेक्निकल प्रॉब्लेम होता तिथं, तर माझ्या माहितीप्रमाणे टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे।
आणि त्यामुळं आता जे नवीन सरकार येईल ते बघेल. नवीन नवीन सरकार येईल ते बघेल त्याच्यामध्ये. तुम्ही आश्वासन दिलं होतं. म्हणूनच म्हणतो ना, तर आम्ही आश्वासन दिलं होतं तर मी खासदार म्हणून नाही ना 10 वर्ष. 10 वर्षातल्या लोकांनी बघायला पाहिजे होतं. प्रणिती शिंदे जर का उमेदवार म्हणून निश्चिती झाली तर प्रतिस्पर्धी कसा असेल आणि कुठल्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवा? आमच्याकडे आमची जी फिलॉसॉफी आहे काँग्रेसची, त्या मुद्द्यावर आम्ही लढणार. सर्व धर्म समभाव हे त्यातल्या त्यात प्रामुख्यानं आमची भूमिका आहे. जातीच्या धर्माच्या बाहेर जाऊन आम्ही हे सगळं लढा देणार. समाजवादी पक्ष होता, समाजवादी पक्ष संपला, समाजवाद राहिला. कम्युनिस्ट होता, कम्युनिस्ट संपला, कम्युनिस्ट विचारधारा राहिली. पण काँग्रेस अजून संपलेली नाही. काँग्रेस अजून संपलेली नाही. त्यांचा विचार, त्यांचं नेतृत्व अजून तसंच आहे. पण भाजपा म्हणते की आपकी बार जोर से पार, काँग्रेस हे भुईसपाट देशातून हटवलं. भाजप लाग म्हणतं. आता मी अनेक वेळेस सांगितलं की त्या महाजन होते आणि अटल बिहारी वाजपेयी होते, त्यावेळेस हे तेच म्हणत होते ना, चमकीला भारत, शायनिंग इंडिया. तर काय झालं, 10 वर्ष आम्ही सत्तेवर आलो ना, आणि अभी भी वही होने वाला है. साहेब, वंचितच्या बाबतीमध्ये एवढं दपकून का बोलता तुम्ही? खुलून बोला. वर्किंग कमिटीमध्ये आहात, निर्णय क्षमता तुमच्याकडे आहे, तुम्ही बसून तिथे निर्णय घेता. वर्किंग कमिटीला आमचे ते सहकारी म्हणून तिथे येतात, तर कुणाला दुखून हा प्रश्न सुटत नाही. पूर्वी ते तर माझ्या विरुद्ध उभा राहिलेले होते, माझ्याबरोबर ते खासदार होते त्यावेळेस, आणि मी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रेरित असणारा असा माणूस आहे. त्यामुळे दबकून बोलण्याचं कारणच नाही. संधी मिळाली तर दिली पाहिजे त्याला. जर का बाहेर पडले तर परिणाम होईल पुन्हा तोच. आता ते परिणाम होईल न होईल सांगता येत नाही आज या स्थितीत, कारण मागच्या इलेक्शनमुळे लोक कंटाळलेले आहेत. तिथं त्या अक्कलकोट आणि पंढरपूरमध्ये आता आमचे माजी आमदार त्या ठिकाणचे, त्यांनी कार्यवाही चालू केली. त्यांचे भाऊ जे आमचे अध्यक्ष आहेत तिथले, त्यांचा मुलगा, त्यांनी सगळं आता ब्लॉकमध्ये जाऊन बूथ लेवलपर्यंत त्यांनी काम चालू केलेलं आहे. आणि काय कुठे चुकलेलं असेल त्याही बाबतीमध्ये माफी मागून ते कामाला लागलेले आहेत. बूथ यंत्रणा ती सोलापूर शहराची पूर्ण हत्या सक्षम तयार केल्या का तुम्ही? शहर उत्तर असेल, दक्षिण असेल, मध्य असेल, बूथ यंत्रणा मला वाटतं झाली. जिल्हा अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया आता म्हणजे कार्याध्यक्षपद दिलं होतं. अध्यक्षपद सांभाळणारे कार्यक्षम नेतृत्व आपल्याकडे आहे की नाही, म्हणजे काय नेमकी हे फिरतं काय असं? हे आता अडचणीच्या काळामध्ये जागा ती रिकामी ठेवता येत नाही, म्हणून प्रभारी अध्यक्ष केले. पण वाट बघण्यामध्ये काही जणांचा धाप चाललाय. ते प्रत्येक वेळेस असं होतं, पण हे अध्यक्ष चांगले आहेत, कुठं आलेत नाहीत. हे अध्यक्ष चांगले आहेत, अनुभवी आहेत, खूप मोठा अनुभव आहे, वकील आहेत, संघटनेमध्ये काम केलेलं आहे. पंचायत समितीमध्ये ते अध्यक्ष होते, पंचायतीचे उपाध्यक्ष होते, आणि माझ्या इलेक्शनमध्ये तर अतिशय तळमळीने त्यांनी काम केलेलं आहे मंगळवेढ्यामध्ये, म्हणून मला त्यांचं कर्तृत्व माहिती आहे.